तर चला मित्रांनो, आज आपण ड्रॉ करणार आहात स्क्वेअर, ट्रायंगल आणि हेक्सागोनल. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लाईन कमांड घ्यावा लागेल. लाईन कमांड आलेली आहे. त्याच्यानंतर ऑर्थो मोड ऑफच ठेवायचा, कारण आपल्याला अँगलमध्ये ह्यावेळेस रेक्टँगल म्हणजे स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी 100 टाईप करायचं आणि एंटर करायचं. एंटर नाही करायचं, टॅप करायचा. टॅप केल्यानंतर आपल्याला अँगल चेंज करता येतो. अँगल किती घ्यायचा? 45. एंटर करायचं. आता आपला अँगल आलेला आहे. तशाच रीती 100 टाईप करायचं आणि टॅबवरती टॅप करायचं, कारण आपल्याला अँगल चेंज करायचा आहे. आणि ह्यावेळेस अँगल घ्यायचा 135 आणि एंटर. त्याच्यानंतर वापस 100 टाईप करायचं, टॅप करायचं आणि अँगल आपला 135च ठेवायचा. एंटर. म्हणजे आपला स्क्वेअर ॲक्युरेट कवर होऊन जाईल. हा झाला ड्रॉचा पार्ट. आता डायमेन्शन कसं द्यायचं? आता इथं आपल्याला दिसत असेल लिनियर, अँगल्ड, अँग्युलर. त्याच्यामुळं आपल्याला स्टार्टिंगला लाईन्स जे आहेत ते आपल्या अँगलमध्ये आहे, त्याच्यामुळं अँगल सेट चूज करायचं. अँगल चूज केल्यानंतर 2 साईडचे कॉर्नर सिलेक्ट करायचे. वापस त्याच्यावर जायचं, क्लिक करायचं आणि 2 कोणत्याही साईडला मार्किंग करून ठेवायची, कारण आपल्याला कळून जाईल की परत 100 बाय 100चा आपला स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर आपल्याला अँगलचा डायमेन्शन द्यायचं आहे. अँग्युलर सेट करायचं इथं. त्यानंतर डायमेन्शनवरती जाऊन आपल्याला 2 लाईनी चूज करावं लागतात, कारण आपल्याला 2 लाईनीमध्येच अँगल निघतो. त्याच्यासाठी 2 लाईनी चूज करायचा, म्हणजे आपला 90 डिग्री इथं डिग्री डायमेन्शन दिसत असेल आपल्याला. त्याच्यानंतर अजून एक अँगल दाखवतो तुम्हाला. इकडला हा पण 90 डिग्री आहे, असा शो करतात. हा 90 डिग्री. चला, आता दुसरं हे झालं स्क्वेअर. आता ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा ते तुम्हाला सांगतो. लाईन ड्रॉ करायची. त्याच्यासाठी लाईन कमांड ऑन करायचा. ऑर्थो मोड ऑन करून घ्यायचा. इफेक्ट 100 एंटर. त्यानंतर ऑर्थो मोड ऑफ करायचा, कारण आपल्याला ह्यावेळेस 60 अँगलमध्ये घ्यायचा आहे आपला. मग 120 आपलं 100 टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर टॅप करायचा आणि इकडल्या साईडनं उजव्या साईडनं 125 120 टाईप करून घ्यायचा आणि एंटर करायचा. त्यानंतर हे अँगल जोडून घ्यायचा, कारण आपल्याला बघा 100 तिन्ही साईड होत आहेत. त्याच्यानंतर एस्केप करून टाकायचं. एस्केपसाठी एस्केप दाबून टाकायचा. त्याच्यानंतर सगळ्या कमांड्स एस्केप होऊन जातात. डायमेन्शनवाले डायमेन्शन चूज करायचं. हे 2 कॉर्नर जॉईंट्स घ्यायचे. हे पाहू शकता तुम्ही. दोन्ही लाईन्स आपल्या 100 बाय 100च्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अँगल घ्यायचा. अँगलवरती टॅप करायचं, म्हणजे 2 लाईनी कोणत्याही सिलेक्ट करता येतील आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. 60ची अँगल आहे आपला हा, आणि हा पण 60चाच राहील. हा बघा, हा दोन्ही 60चा म्हणजे हा पण 60चा असेल, कारण मॅक्सिमम अँगल ट्रायंगलमध्ये 180च राहतो. त्यासाठी वरचाही 60चा राहील. त्याच्यानंतर आपल्याला हेक्सागोनल पण ड्रॉ करतो, कारण आपल्याला समजून जाईल. लाईन कमांड चूज करायची. त्याच्यानंतर ऑर्थो मोड ऑन करायचा. F8 की आहे त्याची, आणि 70 टाईप करायचं. 70 एंटर. त्यानंतर ऑर्थो मोड ऑफ करायचा, कारण आपल्याला ह्यावेळेस अँगलमध्ये घ्यायचं आहे. अँगलमध्ये घ्यायचं. 70 टाईप करून एंटर नाही करायचा, ह्यावेळेस टॅप करायचा. टॅप केल्यानंतर अँगल येतो आपल्याला. अँगल कितीमध्ये पाहिजे आपल्याला? 120चा अँगल येतो सगळीकडे. त्याच्यापायी 60 टाईप करायचं. 60 आणि एंटर. आणि नंतर वरी घ्यायचं. 70 टॅप करायचं आणि नंतर 120 एंटर करून द्यायचं. हा झाला आपला अँगल. त्याच्यानंतर ऑर्थो मोड वापस ऑन करायचा, म्हणजे 180ला आपलं सेट राहील अँगल. मग परत 70 टाईप करायचं आणि एंटर करून द्यायचं. नाही, एंटर नाही करायचं, टॅप करायचं स्टार्टिंगला.
परत 180 आहेच, एंटर करायचं. त्यानंतर F8, त्याच्यानंतर 70 टॅब. आता अँगल कितीचा घ्यायचा? 130 120चाच घ्यायचा, 120, एंटर. त्याच्यानंतर हा जोडून घ्यायचा. हा झाला आपला हेक्झागोनल. हेक्झागोनलमध्ये 6 लाईनी राहतात. त्यासाठी आता डायमेन्शन कसे शो करायचे? वरच्यासारखेच, जसे आपण मग शो केले. ओके, ही पाहू शकता, ही 70ची लाईन आहे. हे ही 70ची लाईन आहे. हे ही 70ची लाईन. आता अँगल दाखवतो किती होते. 2 लाईन चूज करायच्या, हे 120ची लाईन अँगल चूज करायचा. 2 लाईनी कोणत्याही चूज करायच्या अँगलसाठी. अँगल चूज नाही झाला वाटतं, तर अँगल चूज करून घ्यायचा. 1 2 120 120. तर अशाच रीते आपलं दुसरंही लेक्चर पूर्णपणे झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही हे देतो एक्सरसाइजसाठी, तर तेवढं आपण करून घ्या. ओके, टाटा, बाय.